दिलेलं सर्वात डिफिकल्ट काम म्हणजे आजच्या आपल्या प्रेझेंटरचं इंट्रोडक्शन करणं. डिफिकल्ट यासाठी की त्यांच्या अचिव्हमेंट्स बद्दल आणि कामाबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. पण तरी शॉर्टमध्ये मी त्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतो. तर आज जी व्यक्ती आपल्याला इथं प्रेझेंटेशन देणार आहे, त्या पुणे येथील व्ही-आय-टी कॉलेजमध्ये शिकत असून त्यांचं ते एक बाय प्रोफेशन ते एक केमिकल इंजिनिअर आहेत आणि त्यांचं या सिस्टममध्ये ते कॉलेज सोबत असतानाच जॉइन झाले होते. आता ते एक फक्त आता त्यांचं प्रोफेशन हे केमिकल इंजिनिअरिंग जरी असलं तरी ते ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर या बिझनेस सोबत काम करत आहेत. या बिझनेस सोबत त्यांनी ऑल ओव्हर इंडियामध्ये 700 पेक्षा जास्त फॅमिलीज पर्यंत एक स्ट्रॉंग अर्निंग सोर्स इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि जसं आपण सर्वांनाच माहिती की रोबोटिक्समुळे माणसाचा जॉब हा भविष्यात नक्कीच धोक्यात येणार आहे आणि ऑनलाईन ई-कॉमर्स सारख्या प्लॅटफॉर्म आहेत म्हणजे जसे Amazon किंवा Flipkart. याच्यामुळे तर ते आपल्याला नक्कीच दिसतंय की भविष्यात रोबोटिक्समुळे माणसाचा जॉब हा पूर्णपणे नामशेषच होणार आहे. तर हीच गोष्ट लक्षात घेऊन असंख्य तरुणांना त्यांनी बिझनेसचं महत्त्व वेळीच कळावं यासाठी विविध प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि भविष्यातील स्कोप ओळखता येणं आणि त्यानुसार आजचा निर्णय घेणं हे फार कमी लोकांना जमतं. पण सरांनी ऑल ओव्हर इंडियामध्ये डिसिजन घेऊन याच व्यवसायाच्या माध्यमातून भरपूर फॅमिलीजपर्यंत स्ट्रॉंग अर्निंग सोर्स पोहोचवला आणि कमी वयात प्रचंड असा सक्सेस या व्यवसायाच्या माध्यमातून मिळवलेला आहे. ज्या वयात लोक रिझ्यूम घेऊन जॉब शोधतात त्याच वयात सरांनी स्वतःसाठी एक अशी सिस्टीम क्रिएट केली आहे की ज्याच्या माध्यमातून अनेक स्टुडंट्स असतील, हाऊसवाईफ असतील, जॉब पर्सन्स असतील, त्यांनी एक स्ट्रॉंग इन्कम सोर्स इंट्रोड्यूस करून दिलेला आहे. तर अशा आजच्या प्रेझेंटरला आपण पुढचे 25 ते 30 मिनिटं ऐकणार आहोत. आज आपण खूप लकी आहोत की आज आपल्याला प्रेझेंटर आदेश सर आपल्याला गाईड करणार आहेत. तर मी आदेश सरांना रिक्वेस्ट करतो की ही बिझनेस अपॉर्च्युनिटी तुम्ही सर्वांसोबत शेअर करावी. ओव्हर टू यू सर. ओके, थँक्यू ऋत्विक सर. जर माझा आवाज सर्वांपर्यंत क्लिअर येत असेल तर कृपया 100 करायचा आहे. ओके, थँक्यू. सो हॅलो एव्हरीवन, मी आदेश घोरपडे, प्रॉपर बारामतीचा आणि सध्या पुण्यामधील व्ही-आय-टी कॉलेजमध्ये बीटेक केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय. तर इथे उपस्थित जवळपास 100 लोक हा वेबिनार अटेंड करतायत. सर्वांचं मी टीम चॅलेंजर्स या डिजिटल वेबिनार मध्ये स्वागत करतो. तर सर्वांना एक प्रश्न पडलेला असेल की तुम्हाला इथे नक्की कोणती इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. तर मी तुमची थोडी क्युरिओसिटी कमी करतो. इथे तुम्ही इंडियामधील एका लिडिंग कंपनीची एक बिझनेस अपॉर्च्युनिटी विटनेस करणार आहात. तर हे प्रेझेंटेशन पुढच्या 20 ते 25 मिनिटं चालेल. तर ड्युरिंग प्रेझेंटेशन तुम्हाला कोणताही प्रश्न विचारता येणार नाहीये. याचं रिझन असं आहे, हे प्रेझेंटेशन आम्ही इतक्या सुपर पद्धतीने डिझाईन केलेलं आहे जशा जशा स्लाइड पुढे जाते क्लास आणि लोअर क्लास म्हणजे सामान्य लोकांना एखाद्या गोष्टीविषयी फक्त इन्फॉर्मेशन असते, नॉलेज नसते. परंतु एखाद्या गोष्टीविषयी फक्त इन्फॉर्मेशन असून आपलं लाईफ नक्की चेंज होणार नाही. तर त्या गोष्टीबद्दल जर आपण नॉलेज घेतलं आणि ते नॉलेज जर आपण आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं तर नक्कीच आपल्या लाईफमध्ये 180 डिग्री चेंज होऊ शकतो. आणि आज मी तुमच्या सोबत जी बिझनेस अपॉर्च्युनिटी शेअर करणार आहे, तर या इंडस्ट्री बद्दल ज्या व्यक्तीला लास्ट 20 वर्षाचा अनुभव आहे ते आमचे मेंटर आहेत आणि सरांनी या बिझनेसच्या माध्यमातून ऑलरेडी 2 करोड पेक्षा जास्त इन्कम जनरेट केलेला आहे. आणि आज आपण लकी आहोत की सर आपल्या सोबत या वेबिनार नंतर पुढचे अर्धा तास आपल्याला गायडन्स करण्यासाठी आज अवेलेबल आहेत. तर नक्कीच सगळ्यांनी ही मीटिंग जी आहे ती शेवटपर्यंत ऐकायची आहे. तर आपली एक गोष्ट नक्कीच माहिती आहे की कोरोनाचा प्रॉब्लेम येण्या अगोदर सर्व काही ठीक होतं. आपण कॉलेजला जात होतो, जॉबला जात होतो, त्याचसोबत शॉपिंग, मूव्ही आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला सुद्धा जात होतो. म्हणजे सर्व काही मस्त चाललं होतं. पण जसा हा कोरोनाचा प्रॉब्लेम आला तसं फक्त भारतच नाही तर पूर्ण जग एका जागी स्टक झालेला आपण पाहिला. तर कोविड पिरियडमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, फिल्म इंडस्ट्री असेल, टुरिझम इंडस्ट्री असेल, म्हणजे सर्व कंपन्यांनी स्वतःला फक्त वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये आपली डेव्हलपमेंट आणि आपली ग्रोथ करण्यासाठी खूप कमी ऑप्शन मार्केटमध्ये शिल्लक राहिले आहेत. तर आपल्या स्वतःला जिवंत ठेवा, पुढच्या वर्षी ग्रोथ करता येईल या विचाराने झालंय काय, तर खूप साऱ्या लोकांनी, खूप साऱ्या कंपन्यांनी, खूप साऱ्या एम्प्लॉईजला कामावरून काढून टाकलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे व्हॉट अबाउट माय इन्कम. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हेच वाटतंय की माझा जो पैशाचा प्रॉब्लेम आहे तो मी कसा सॉल्व्ह करू. तर आता आपण पाहूयात व्हाय वी वर्क, आपण काम का करतो. कारण आपल्याला खूप साऱ्या पैशांची आवश्यकता असते. आपल्या काही बेसिक गरजा असतात ज्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात. ज्यामध्ये आपल्या डेली घरामध्ये ग्रोसरी लागते, आपले वेगवेगळे ई-एम-आयज असतात, मोबाईलचा रिचार्ज असेल, लाईट बिल असेल, अशा डिफरंट गोष्टींसाठी आपल्याला पैशांची आवश्यकता असते. परंतु अजून एका मेन गोष्टीसाठी आपल्याला पैशांची आवश्यकता असते आणि ते म्हणजे आपली सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तर एक सामान्य व्यक्ती कोणकोणती स्वप्न पाहतो?
तर प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपली एक हॅपी अँड हेल्दी फॅमिली असली पाहिजे. त्याचसोबत एक लक्झरियस कार आपल्या घरासमोर उभी असली पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर नक्कीच प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे एक 4 व्हीलर पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं आपले एका सुंदर लोकेशनला आपलं एक सुंदर घर पाहिजे. तसंच आपलं एज्युकेशन कसंही झालं असेल, परंतु आपल्या मुलांचं एज्युकेशन एका बेस्ट एज्युकेशन सिस्टममध्ये झालं पाहिजे. अनफॉरगेटेबल हॉलिडेजला आपण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये फिरायला गेलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिटायरमेंट नंतर आपली जी लाईफ आहे ती पीसफुल असली पाहिजे. तर ही सगळी आपले जे गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत, हे सगळं जर आपल्याला पूर्ण करायचं म्हटलं, तर आफ्टर एज्युकेशन आपल्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक म्हणजे जॉब आणि दुसरा म्हणजे बिझनेस. तर मोस्ट ऑफ द स्टुडंट आफ्टर एज्युकेशन जॉब चूज करतात. कारण जॉबमध्ये आपल्याला फिक्स इन्कम मिळतं किंवा एक स्टेबल इन्कम मिळतं. परंतु आपल्याला जर आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची असतील, तर नक्कीच आपण एक बिझनेस केला पाहिजे. मी म्हणतो म्हणून का? तर असं बिलकुल नाहीये. जर आपण आपल्या आजूबाजूला ऑब्झर्व्ह केलं, तर नक्कीच आपली एक गोष्ट लक्षात येईल. पुण्यामधील, महाराष्ट्रामधील किंवा इंडियामधील सर्व श्रीमंत लोक आज काय करतायत? तर नक्कीच सर्व श्रीमंत लोक आज बिझनेस करतायत आणि बिझनेसच्या माध्यमातून लॅविश लाईफ जगतायत. तसेच वर्ल्डमधील सुद्धा सगळ्यात श्रीमंत लोक आज बिझनेसच करतायत. म्हणजे आपल्याला जर आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची असतील, तर नक्कीच आपण पण एक बिझनेस केला पाहिजे. तर काही लोकांनी त्यांच्या मनामध्ये असलेली आयडिया इम्प्लिमेंट करून स्वतःचे बिझनेस सुरू केले, स्वतःचे स्टार्टअप केले. या गोष्टीला आपण जगामध्ये झालेली पहिली क्रांती नक्कीच म्हणू शकतो. तर खूप सारे एक्झाम्पल स्टार्टअपचे आपल्या आजूबाजूला आहेत. इंडियामध्ये खूप नवीन-नवीन स्टार्टअप डेली लॉन्च होत आहेत. तर याचं बेस्ट एक्झाम्पल आपण ओलाचं घेऊ शकतो, की जो एक इंडियन स्टार्टअप आहे. म्हणजे आता खूप सारे नवीन-नवीन स्टार्टअप जे आहेत ते इंडियामध्ये होत आहेत. तर जगामध्ये जी दुसरी क्रांती झाली आहे, ती झाली आहे डायरेक्ट सेलिंग आणि ई-कॉमर्स बिझनेसच्या माध्यमातून. तर एक्झॅक्टली ई-कॉमर्स बिझनेस म्हणजे काय? तर आपल्याला कोणतीही गोष्ट आवडली तर आपण काय करतोय Amazon असेल, Flipkart असेल, म्हणजे कोणत्याही एखाद्या ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून कोणतंही आवडणारं प्रॉडक्ट ऑर्डर करतो आणि ते प्रॉडक्ट 3 ते 4 दिवसामध्ये भारतामधल्या प्रत्येक गावागावामध्ये फ्री होम डिलिव्हर केलं जातं. आणि जगात जी तिसरी क्रांती झाली आहे, ती झाली आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या माध्यमातून. तर काही लोकांना डायरेक्ट सेलिंग या इंडस्ट्रीबद्दल फक्त इन्फॉर्मेशन असेल, नॉलेज नसेल, परंतु पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला एक अशी बिझनेस अपॉर्च्युनिटी शेअर करणार आहे, जी बिझनेस अपॉर्च्युनिटी स्टार्टअप, ई-कॉमर्स बिझनेस आणि डायरेक्ट सेलिंग या 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. आणि ही अपॉर्च्युनिटी मी तुमच्या समोर घेऊन आलोय थ्रू अन ऑर्गनायझेशन कॉल्ड नॅसविस रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड. तर आपली कंपनी लास्ट 20 वर्ष झाले ऑल ओव्हर इंडियामधून सक्सेसफुली काम करते आणि पुणे आणि महाराष्ट्रामधून लास्ट 15 वर्ष झाले आपली कंपनी सक्सेसफुली काम करते. तर नॅसविस कंपनी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करते. तर जी लास्ट 20 वर्षापासून स्टुडंट असतील, हाऊसवाईफ असतील, जॉब करणारे लोक असतील किंवा रिटायर्ड पर्सन असतील, म्हणजे प्रत्येकाला पार्ट टाइम किंवा फुल टाइम मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने बिझनेस करण्याची अपॉर्च्युनिटी प्रोव्हाईड करते. आणि सगळ्यांसाठी एक डिस्क्लेमर आहे, ते म्हणजे आपण कुठल्याही प्रकारची गेट रिच क्विक स्कीम, पिरॅमिड स्कीम किंवा स्पॉन्जी स्कीम कंपनी नाहीये. जर आपण नॅसिसमध्ये काम केलं, तरच आपलं इन्कम मिळेल. जर आपण नॅसिसमध्ये काम नाही केलं, तर ₹1 सुद्धा आपल्याला इन्कम नॅसिसमधून मिळणार नाही. मिस्टर संतोष कुमार चंद्राकर सर हे आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तर हे एक असे विजनरी पर्सन आहेत, की ज्यांनी वयाच्या 24व्या वर्षीच आपल्या कंपनीची स्थापना केली आणि सरांचीच विजन पुढच्या 15 मिनिटांमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर आपली कंपनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करते. आपली कंपनी मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्सला रजिस्टर्ड आहे. तसेच आपल्याकडे आयएसओ सर्टिफिकेशन सुद्धा आहे आणि क्वालिटी मॅनेजमेंट सर्टिफिकेट सुद्धा आपल्या कंपनीला ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेलं आहे. तर आपली एक गोष्ट नक्कीच माहिती आहे, की कोणताही बिझनेस जर स्टार्ट करायचं म्हटलं, तर त्यासाठी काहीतरी प्रॉडक्ट किंवा काहीतरी सर्व्हिसची आवश्यकता असते आणि आपण वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट रेंजमध्ये काम करतो. तर नॅसविसमध्ये अपॅरल्समध्ये डिफरंट टाइपचे शर्ट्स असतील, ट्राउझर्स असतील, लेडीजचे गार्मेंट्स असतील, सूट्स असतील, टी-शर्ट्स असतील. तसेच प्रीमियम पर्सनल केअरमध्ये 37 कॉस्मेटिकचे प्रॉडक्ट आहेत, ज्यामध्ये शॅम्पू असेल, कंडिशनर, फेस वॉश, स्क्रब, क्लिन्झिंग मिल्क असे डिफरंट प्रॉडक्ट आहेत. तसेच हर्बल हेल्थ केअरमध्ये इम्युनिटी बुस्टरचे प्रॉडक्ट असतील किंवा वेगवेगळ्या डिसीजला क्युअर करणारे प्रॉडक्ट आहेत. आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण डील करतो. तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे आपण डेली घरामध्ये प्रॉडक्ट यूज करतो असे प्रॉडक्ट आहेत. त्याचसोबत आपल्या कंपनीमध्ये होम केअरचे सुद्धा प्रॉडक्ट आहेत. तर होम केअरमध्ये टॉयलेट बाउल क्लीनर पासून ते ग्लास क्लीनर पर्यंत सर्व प्रॉडक्ट कंपनीमध्ये अवेलेबल आहेत. आणि आपण ग्रोसरीमध्ये पण डील करतो. तर ग्रोसरीमध्ये डिफरंट टाइपचे पल्सेस असतील, स्पाइसेस असतील, रेडी टू ईट मील असेल, मास्क असेल, सॅनिटायझर असेल, ऑइल असेल, गूळ असेल, तूप असेल, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण जे डेली घरामध्ये प्रॉडक्ट यूज करतो, असे 400 ते 500 एफएमसीजी म्हणजे फास्टेस्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स
चे प्रोडक्ट आपल्या कंपनीमध्ये अवेलेबल आहेत आणि प्रत्येक महिन्याला कंपनी नवीन नवीन प्रोडक्ट लॉन्च करते. खूप मोठमोठ्या ब्रँड बरोबर आपल्या कंपनीने ऑलरेडी टाइप केलेलं आहे. तर इथे जे आपल्या स्क्रीनवरती काही कंपन्या दिसतायत, तर या सर्व कंपन्या ऑल ओव्हर इंडिया मधल्या टॉपच्या काही लीडिंग कंपन्या आहेत. यामध्ये जस्ट ऑर्गॅनिक ही जी कंपनी आहे, ही कंपनी ऑल ओव्हर इंडिया मधली टॉप 3 नंबरची ऑर्गॅनिक ग्रोसरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. मदर डेअरीचं नाव सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. तसेच बैजनाथ फार्मास्युटिकल या हर्बल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सोबत सुद्धा आपण टाइप केलेला आहे. जी कंपनी 1983 सालापासून आयुर्वेदिक, युनानी आणि हर्बल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते आणि या कंपनीचे सर्व प्रोडक्ट हे भारतामधल्या खूप साऱ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ऑल ओव्हर इंडियामध्ये सप्लाय केले जातात. तसेच आपण बिकाजी या ब्रँड सोबत सुद्धा टाइप केलेला आहे. ज्या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर स्वतः अमिताभ बच्चन आहेत आणि आदित्य बिर्ला यांच्या ग्रासिम ब्रँड सोबत सुद्धा आपण ऑलरेडी असोसिएटेड आहोत. आणि सगळ्यांना मी प्राउडफुली सांगू इच्छितो की आपल्या कंपनीने इंटरनॅशनल कंपन्यांसोबत सुद्धा टाइप केलेला आहे. तर एक कोरियन कंपनी आहे बायोटेक, त्याच्यासोबत सुद्धा आपण टाइप केलेला आहे आणि रिसेंटली आपल्या कंपनीने एका स्वित्झर्लंडच्या कंपनी सोबत सुद्धा टाइप केलेला आहे. म्हणजे आज आपण जी बिझनेस अपॉर्च्युनिटी विटनेस करतोय किंवा ज्या ब्रँड सोबत आपण बिझनेस करणार आहोत, तर हे सर्व ब्रँड्स ऑल ओव्हर इंडिया मधले, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये टॉपचे काही लीडिंग ब्रँड्स आहेत. तर आता आपण पाहूयात की कोणतं एखादं प्रोडक्ट असेल तर त्या प्रोडक्टचं ट्रेडिशनल मार्केटमध्ये आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन होतं. तर एखादं प्रोडक्ट जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये ₹25 ला तयार होतं, तर ते ट्रेडिशनल मार्केटमध्ये ₹100 ला पोहोचवलं जातं. तर यामध्ये काय होतं, वेगवेगळे एजंट्स असतात, कॅरी फॉरवर्ड एजंट असतो, होलसेलर असेल किंवा रिटेल शॉप असेल आणि त्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा होते. तर हे लोक त्यांचं कमिशन काढून घेतात आणि त्याची ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा होत असल्यामुळे जे मधले ₹75 आहेत ते या वेगवेगळ्या लोकांमध्ये आणि ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये निघून जातात. परंतु डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट हे मॅन्युफॅक्चरर थ्रू डायरेक्टली कस्टमर पर्यंत पोहोचवले जाते आणि ते कंपनी कस्टमरला डिस्ट्रीब्युटर बनवते आणि कोणत्याही प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट न करता माउथ टू माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर थ्रू डायरेक्टली कस्टमर पर्यंत पोहोचवले जाते. तर मागच्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजली, की आपल्याला जर आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची असतील, तर नक्कीच आपण एक बिझनेस केला पाहिजे. देन व्हाय कॉमन पीपल डोंट थिंक अबाउट स्टार्टिंग अ बिझनेस? सामान्य लोक बिझनेस स्टार्ट करायचा विचार का करत नाहीत? कारण बिझनेस जर स्टार्ट करायचं म्हटलं, तर त्यासाठी खूप साऱ्या रिक्वायरमेंट असतात, ज्यामुळे सामान्य लोक आयुष्यभर फक्त जॉब एवढाच ऑप्शन चूज करतात आणि बिझनेस कॅटेगरीमध्ये शिफ्ट होत नाहीत. तर कोणकोणत्या रिक्वायरमेंट असतात? तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपल्याला 24/7 टाइम द्यावा लागतो. लाखो करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागते. बिझनेस बद्दल डीप नॉलेज पाहिजे आणि जिथे लाखो करोडो रुपये लागतात, तिथे डे 1 पासून रिस्क इन्व्हॉल्व असते. तसेच प्रिमाइसेस म्हणजे एका लक्झरियस ऑफिसची आवश्यकता आहे आणि त्यामुळे सामान्य लोक आपल्या बिझनेसचं उत्तरदायित्व स्वीकारायला रेडी नसतात. त्यामुळे आपण फक्त एकच मार्ग चूज करतो आणि तो म्हणजे जॉब. परंतु नॅसवीची जी बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, इथे आपल्याला खूप कमी किंवा खूप निग्लिजिबल रिक्वायरमेंट्स आहेत. तर इथे आपला जो आपला टाइम द्यायचा आहे, तो आपल्या मर्जीने द्यायचा आहे. म्हणजे आपण स्टुडंट असेल, जॉब करत असेल, हाऊसवाईफ असेल किंवा रिटायर्ड पर्सन असेल, तर आपल्या करंट प्रोफेशनला डिस्टर्ब न करता दिवसातील आपण 2 ते 4 तास काम करून सुद्धा नॅसवीज मधून एक स्ट्रॉंग सेकंडरी इन्कम जनरेट करू शकतो. तसेच या बिझनेससाठी आपल्याला बिलकुल लाखो करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये आणि या बिझनेस बद्दल इनिशियली आपल्याला काहीच नॉलेज नसेल तरी काही हरकत नाहीये. कारण जी व्यक्ती आपल्याला या बिझनेस बद्दल गाईडन्स करते, तर ते आमचे मेंटर आहेत, ज्यांनी या बिझनेसच्या माध्यमातून पहिल्या एकाच वर्षी 17 लाख रुपये इन्कम जनरेट केलं होतं. आणि आज आपण लकी आहोत, की सर आज हा वेबिनार झाल्यानंतर पुढचे अर्धा तास आपल्याला ट्रेनिंग प्रोग्राममध्ये गाईडन्स करणार आहेत. आणि हा बिझनेस जो आहे तर आपण आपल्या मोबाईलचा यूज करून आणि 1.5 GB डेटाचा यूज करून नक्कीच करू शकतो. त्यामुळे कोणतीच मोठी जबाबदारी आपल्यावरती येत नाही. तर मी आता तुमच्यासोबत एक असं बिझनेस सिक्रेट शेअर करणार आहे, ज्या बिझनेस सिक्रेटमुळे जगातील सर्व बिझनेस सक्सेसफुल आहेत आणि ते म्हणजे पॉवर ऑफ क्रिएटिंग नेटवर्क. तर एक्झॅक्टली पॉवर ऑफ क्रिएटिंग नेटवर्क म्हणजे काय? तर मी एक एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. समजा आपण प्रत्येक महिन्याला पतंजली या कंपनीची टूथपेस्ट घरामध्ये पर्चेस केली किंवा यूज करत असेल. जर आपण एक टूथपेस्ट प्रत्येक महिन्याला पर्चेस केली ₹100 ची, तर एका टूथपेस्ट वरती पतंजलीचे जे मालक असतील, त्यांना किती रुपये मिळत असतील? नक्कीच त्यांना 5 ते 10 रुपये मिळत असतील. परंतु पूर्ण भारतामध्ये पतंजली या ब्रँडचे 5 करोड कंझ्युमर आहेत, जे लोक प्रत्येक महिन्याला रिपर्चेस करतात, प्रोडक्ट कंझ्युम करतात. यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती टर्नओव्हर होतो आणि याचमुळे मॅक्सिमम रेव्हेन्यू जनरेट होत असतो. म्हणजे आपल्याला जर बिझनेस करायचा असेल, तर नक्कीच आपलं सुद्धा एक कंझ्युमरचं नेटवर्क असलं पाहिजे आणि आपण लार्ज स्केलवरती म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती टर्नओव्हर जर आपल्याला करायचं असेल, तर आपलं नेटवर्क असलंच पाहिजे.
आता सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे आणि तो म्हणजे मुझे क्या करना है, म्हणजे मला एक्झॅक्टली इथे काम काय करायचंय. तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली नॅफिज मध्ये आपल्याला काम काय करायचं आणि कशा प्रकारे आपण घर बसल्या इन्कम जनरेट करू शकतो. तर इथे आपल्याला रेकमेंडेशनचं काम करायचंय. तर एक्झॅक्टली रेकमेंडेशन म्हणजे काय, तर आपल्याला आज कोणती गोष्ट आवडली तर आपण आपले फ्रेंड्सला, रिलेटिव्हला रेकमेंड करतो. ज्यामध्ये एखादा मूव्ही आवडला तरी रेकमेंड करतो. एखादा मोबाईलचा ब्रँड आवडला तरी तो मोबाईल रेकमेंड करतो. एखादं दुकान आवडलं तरी रेकमेंड करतो. परंतु जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या मित्रांना, नातेवाईकांना रेकमेंड करतो, सल्ला देतो किंवा ॲडव्हर्टाइजमेंट करतो, तेव्हा त्याच्या बदल्यात आपल्याला काही दिलं जातं का? तर बिलकुल ₹1 सुद्धा आपल्याला मिळत नाही. परंतु त्या सर्व गोष्टींची ॲडव्हर्टाइजमेंट करून, ब्रँडिंग करून किंवा रेकमेंडेशन करून जे फिल्म स्टार आपल्याला स्क्रीनवरती दिसतात, तर हे सर्व लोकं लाखो करोड रुपये कमवतात. ऑलरेडी हे सर्व लोकं त्यांच्या करंट प्रोफेशनमध्ये वेल सेट आहेत. तरी सुद्धा त्यांच्याकडे जो फ्री टाईम असतो, या फ्री टाईममध्ये हे लोकं काय करतात, वेगवेगळ्या ब्रँडची ॲडव्हर्टाइजमेंट करतात. तर हे काम ते समाजसेवा म्हणून करतात का? तर बिलकुल नाही. त्यांना माहिती आहे त्यांच्या करिअरला कुठेतरी एंड आहे आणि ते मल्टिपल इन्कम सोर्सेस बद्दल खूप सीरियस राहतात. म्हणूनच हे काम करत असतात. जर हे लोकं रेकमेंडेशनचं काम करत असतील, तर आपल्यासारख्या सामान्य लोकांनी नक्कीच रेकमेंडेशनचं काम केलं पाहिजे. आता सगळ्यांना एक प्रश्न पडलेला असेल आणि तो म्हणजे हे तर लोकं स्क्रीनवरती येतात, टीव्हीवरती येतात, जाहिरात करतात. मग आपण कोणाला रेकमेंड करायचं? आपण तर एवढं फेमस नाहीये. परंतु पहा, आपल्या आजूबाजूला 4 टाइपचे लोक असतात. ज्यामध्ये नेबर्स असतील, फ्रेंड्स असतील, रिलेटिव्हज असतील आणि स्ट्रेंजर्स. तर या 4 कॅटेगरी मधल्या ठराविक आणि गरजू लोकांना जरी आपण Netflixचा बिझनेस रेकमेंड केला, तरी आपण घर बसल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्या मोबाईलचा यूज करून, 1.5 जीबी डेटाचा यूज करून आणि आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या 500 ते 600 लोकांचा यूज करून ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑनलाईन बिझनेस करू शकतो. तर आता आपण पाहूयात, की जर 20 वर्ष जुन्या आणि स्टेबल कंपनीचे जर आपल्याला लाईफ टाईमसाठी डिस्ट्रिब्युटर बनायचं असेल, तर एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं? तर आयुष्यामध्ये एकदा फक्त आपल्याला शॉप चेंज करायचंय. जे प्रॉडक्ट आपण बाहेर मार्केटमधून कोणत्या ना कोणत्या दुकानामधून किंवा एखाद्या Amazon सारख्या वेबसाईटवरून पर्चेस करतो, तेच प्रॉडक्ट जर आपण आयुष्यामध्ये एकदा Nestlé मधून पर्चेस केले आणि एकदा ते यूज केले, तर नक्कीच आपण लाईफ टाईमसाठी कंपनीसोबत डिस्ट्रिब्युटर बनू शकतो. तर जेव्हा आपण कंपनीमध्ये ॲक्टिव्हेशन करतो, तेव्हा कंपनी आपला एक बिझनेस सेंटर देते. ज्या बिझनेस सेंटरच्या माध्यमातून आपण घर बसल्या ऑनलाईन बिझनेस करू शकतो. तर जेव्हा आपण कंपनीमध्ये ॲक्टिव्हेशन करतो, तेव्हा कंपनी आपल्याला एक युजर नेम आणि पासवर्ड देते. आपली जी वेबसाईट आहे myshoppeace.com, त्या वेबसाईटवरती आपण लॉग इन करून सर्व जे आहे तर आपलं लॉग इन केलेलं बिझनेस सेंटर पाहू शकतो. तर कंपनीमध्ये प्रत्येक प्रॉडक्टला डिफरंट पॉइंट्स असतात. फॉर एक्झाम्पल कंपनीमध्ये ₹320 प्रीमियम पर्सनल केअरचा फेसवॉश असेल, त्याला 24 आयपी पॉइंट्स असतील किंवा ₹175 मिड रेंज पर्सनल केअरचा फेसवॉश असेल, त्याला 6 आयपी पॉइंट्स असतील. अशा प्रत्येक प्रॉडक्टला कंपनीमध्ये डिफरंट पॉइंट्स असतात. सॉफ्टवेअरमध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी इझी जावं आणि बिझनेस जो आहे करताना इझी जावा, यासाठी कंपनीने प्रत्येक प्रॉडक्टला डिफरंट पॉइंट्स ठरवून दिलेले असतात. समजा आपण 1000 आयपी पॉइंटने ॲक्टिव्हेशन केलं आणि कंपनीचे डिस्ट्रिब्युटर बनलो, तर कंपनी आपल्याला 2 ग्रुप देते, ग्रुप ए आणि ग्रुप बी. तर आपलं काम काय आहे? तर आपल्या डेली 2 झूम मीटिंग असतात. दुपारी 1 वाजता आणि दुसरी असते इव्हनिंगला 8:30 वाजता. तर या 2 वेबिनारमध्ये आपल्याला आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या लोकांना फक्त एक लिंक शेअर करून इन्व्हाईट करायचं. कुणालाही कन्व्हिन्स करायचं नाहीये. समजा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये 500 लोक आहेत, तर आपल्याला काय करायचं? फक्त त्या लोकांना वेबिनारमध्ये इन्व्हाईट करायचंय आणि त्यामधले गॅरंटी 2 लोक आपल्याबरोबर डिस्ट्रिब्युटर बनतात. समजा अमित आणि राज अशा 2 लोकांनी ॲक्टिव्हेशन केलं 1000 आयपीने, तर इथे आपण त्या 2 लोकांना रेकमेंड केलं आणि आपली एक पेअर तयार झाली. म्हणून कंपनी पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या अकाउंटमध्ये ₹1000 ट्रान्सफर करत असते. आता अमितलाही वाटतं माझं इन्कम स्टार्ट झाला पाहिजे आणि राजला सुद्धा वाटतं माझं इन्कम स्टार्ट झाला पाहिजे. म्हणून अमित त्याच्या इन्कमसाठी ऋत्विक आणि ओमकारला आणि राज त्याच्या इन्कमसाठी स्वराज आणि रोहितला रेकमेंड करतो. आणि हे 4 लोकं जेव्हा कंपनीमध्ये 1000 आयपी पॉइंटने ॲक्टिव्हेशन करतात, तेव्हा इथे अमितची एक पेअर तयार झाली म्हणून अमितला ₹1000 दिले जातात. सेम राजची एक पेअर तयार झाली म्हणून राजला ₹1000 दिले जातात. परंतु या 4 लोकांना आपण ओळखत सुद्धा नसतो. यांना अमित आणि राजने बोलावलेलं आहे. तरी सुद्धा आपल्या ग्रुप ए मध्ये नवीन 2000 आयपी पॉइंटचा बिझनेस डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली झाला. ग्रुप बी मध्ये नवीन 2000 आयपी पॉइंटचा बिझनेस डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली झाला. म्हणून कंपनी पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या अकाउंटला ₹2000 प्रॉफिट जे आहे ते ट्रान्सफर करत असते. आता हे जे 4 लोक आहेत ऋत्विक, ओमकार, स्वराज आणि रोहित, हे 4 लोक आपल्या इन्कमसाठी जेव्हा 2-2 फ्रेंडला रेकमेंड करत जातात, तेव्हा आपलं जे कन्झ्युमरचं नेटवर्क आहे ते ऑल ओव्हर इंडियामध्ये पसरतं आणि पॉवर ऑफ क्रिएटिव्ह नेटवर्क हा फॉर्म्युला आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट होत असतो. तर इथे आपल्याला फक्त एकच गोष्ट समजून घ्यायची आहे. आपल्या 2 ग्रुप दिले जातील, ग्रुप ए आणि ग्रुप बी. समजा एखाद्या आठवड्यामध्ये आपल्या ग्रुप ए मध्ये 10,000 आयपी पॉइंटचा बिझनेस आपल्या टीमच्या माध्यमातून जनरेट झाला. ग्रुप बी मध्ये नवीन 10,000
पॉईंटचा बिझनेस जनरेट झाला, पुढच्या आठवड्यामध्ये कंपनी आपल्या अकाउंटला 10,000 रुपयाचे प्रॉफिट देईल. समजा आपली टीम खूप वाढली, आपल्या कन्झ्युमर्स नेटवर्क ऑल ओव्हर इंडियामध्ये पसरलं, तर नक्कीच एखाद्या आठवड्यामध्ये आपल्या ग्रुप ए मध्ये 1,00,000 आयपी पॉईंटचा बिझनेस सुद्धा होऊ शकतो आणि ग्रुप बी मध्ये पण 1,00,000 आयपी पॉईंटचा बिझनेस होऊ शकतो. तर कंपनी पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या अकाउंटला 1,000 रुपयाचे प्रॉफिट ट्रान्सफर करत असते. आणि इथे आपल्याला जे इन्कम दिले जाते ते वीकली बेसिस म्हणजे आठवड्याच्या आठवड्याला दिलं जातं. तर जे काम आपण करतोय तर ते इन्कम कॅल्क्युलेट करून कंपनी पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करत असते. तर एका बिझनेस सेंटरवरती आपण जे बायनरी मॅक्सिमम इन्कम जनरेट करू शकतो ते आहे वीकली 1,35,000 म्हणजे मंथली आपण 5,40,000 इन्कम जनरेट करू शकतो. आता 5,40,000 ही अमाउंट काही लोकांना अनबिलिव्हेबल वाटेल, कारण आपण कधीही आपल्या जॉब मधून महिन्याला 5,40,000 रुपये कमवलेले नसतात. परंतु आमचे जे मेंटर आहेत, जे आज आपल्यासोबत या वेबिनारमध्ये अवेलेबल आहेत, त्यांनी मल्टिपल टाइम्स या बिझनेसच्या माध्यमातून महिन्याला 5,40,000 रुपये इन्कम जनरेट केलेलं आहे आणि नॅशनल लेव्हलवरती सुद्धा खूप सारे लीडर्स आहेत जे महिन्याला 5,00,000 10,00,000 रुपये इन्कम जनरेट करत आहेत, जे मल्टिपल बिझनेस सेंटरच्या माध्यमातून जनरेट करत आहेत. तर आता आपण पाहूयात की कंपनीमध्ये बायनरी इन्कम व्यतिरिक्त अजून कोणकोणते बेनिफिट दिले जातात. तर त्यामध्ये डिफरंट टाइपचे क्लब बेनिफिट्स असतात, ज्यामध्ये लीडरशिप बोनस आहे, कार क्लब, ट्रॅव्हल क्लब, हाऊस क्लब आणि प्रीमियम क्लब दिले जाते. तर हे सर्व जे रॉयल्टी इन्कम्स आहेत हे आपण कशा प्रकारे अचीव्ह करू शकतो याच्याबद्दल डिटेलमध्ये ट्रेनिंग आपले मेंटर देतात, ज्यांनी या बिझनेसच्या माध्यमातून ऑलरेडी ऑल ओव्हर इंडियामध्ये 50,000 प्लस लोकांचं नेटवर्क क्रिएट केलेलं आहे. तसेच सरांनी जे आहे तर या बिझनेसच्या माध्यमातून टोटल 2 करोड पेक्षा जास्त इन्कम जनरेट केलेलं आहे. तर मी तुम्हाला फक्त ब्रीफली सांगेल की आपल्या कंपनीमध्ये जे कार क्लबचे इन्कम दिले जाते, तर या कार क्लबच्या इन्कम मधून ऑल ओव्हर इंडियामध्ये 2300 पेक्षा जास्त लोकांनी मागच्या 20 वर्षामध्ये लक्झरियस कार अचीव्ह केलेले आहेत. तर आमचे जे मेंटर आहेत त्यांनी ऑलरेडी या बिझनेसच्या माध्यमातून 2 वेळा ऑन कॅश कार परचेस केलेली आहे. तसेच आपल्या कंपनीमध्ये ट्रॅव्हल क्लबचे सुद्धा इन्कम दिले जाते. तर या इन्कमच्या माध्यमातून ऑल ओव्हर इंडियामधून 13,000 प्लस लोकांनी त्यांचं जे फॉरेन ट्रिपचं ड्रीम आहे ते फ्री ऑफ कॉस्ट नॅसविस मधून अचीव्ह केलेलं आहे. तर आमचे जे मेंटर आहेत त्यांनी ऑलरेडी 7 वेळा फ्री ऑफ कॉस्ट जे ट्रॅव्हल क्लबच्या इन्कम मधून ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये सर फिरून आलेले आहेत. तर कंपनी प्रत्येक वर्षी 3 ते 4 जे आहेत फॉरेन टूर्स जे असतात ते अनाउन्स करते, ज्यामध्ये आपण थायलंड, नेपाळ, दुबई अशा डिफरंट कंट्रीज मध्ये फिरून येऊ शकतो. त्याचसोबत आपल्या कंपनीमध्ये हाऊस क्लबचे सुद्धा इन्कम दिले जाते. तर नॅसविसच्या हाऊस क्लबच्या इन्कम मधून आमचे जे मेंटर आहेत त्यांनी ऑलरेडी पुण्यामध्ये वानवडी या ठिकाणी 50 लाख प्लस किमतीचं घर घेतलेलं आहे, ज्याची किंमत आज 75 लाखापेक्षा जास्त झाली आहे. तर आता आपण पाहूयात की जर आपल्या कंपनी सोबत डिस्ट्रीब्युटर बनायचं असेल तर आपण कशा प्रकारे बनवू शकतो. तर आपल्याकडे 3 टाइपचे ऑफर्स आहेत, 3 टाइपचे बिझनेस सेंटर आहेत. यामध्ये सगळ्यात पहिलं जे बिझनेस सेंटर आहे ते आहे सिल्वर बिझनेस सेंटर, ज्याच्यामध्ये इन्कमची जी कॅपॅसिटी आहे ती महिन्याला 40,000 रुपयापर्यंत आहे आणि त्याचे जे ऍक्टिव्हेशनचे चार्जेस आहेत ते आहेत 1,500 ते 2,000 रुपये. दुसरं आहे गोल्ड बिझनेस सेंटर, ज्याच्यामध्ये इन्कमची कॅपॅसिटी महिन्याला मॅक्सिमम 2 लाख रुपयापर्यंत आहे आणि त्याचे जे ऍक्टिव्हेशनचे चार्जेस आहेत ते आहेत 7,000 ते 8,000 रुपये. आणि तिसरं आहे डायमंड बिझनेस सेंटर, ज्याच्यामध्ये इन्कमची कॅपॅसिटी महिन्याला 5,40,000 रुपयापर्यंत आहे आणि त्याचे जे ऍक्टिव्हेशनचे चार्जेस आहेत ते आहेत 12,000 ते 13,000 रुपये. तर जेव्हा आपण ऍक्टिव्हेशन करतो तेव्हा आपण जेवढी अमाऊंट कंपनीला पे करतो त्याच्या बदल्यात कंपनी तेवढ्या अमाऊंटचे प्रोडक्ट एक वेलकम गिफ्ट आपल्या घरी कुरिअरने पोहोचवते, म्हणजे आपला लॉस काही नाहीये. तर आता आपण पाहूयात की आपल्याला एक्झॅक्टली काय काय मिळेल. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आपल्याला मिळते ती म्हणजे एक ऑनलाईन व्हर्च्युअल बिझनेस सेंटर, ज्या बिझनेस सेंटरच्या माध्यमातून आपण घर बसल्या आपल्या मोबाईलचा यूज करून 1.5 GB डेटाचा यूज करून आणि कॉन्टॅक्टचा यूज करून ऑल ओव्हर इंडियामध्ये बिझनेस करू शकतो. आणि या बिझनेस सेंटरची जी व्हॅलिडिटी आहे ती लाईफ टाइम साठी आहे. नॅसविस ही ऑल ओव्हर इंडिया मधली एकमेव अशी डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये आपल्या प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 6 महिन्याला किंवा प्रत्येक वर्षी रिऍक्टिव्हेशन करण्याची आवश्यकता बिलकुल नाहीये. पुढच्या 3 पिढ्यांमध्ये आपण हा बिझनेस एकदाच ऍक्टिव्हेशन करून करू शकतो. तसेच कंपनी आपल्याला सपोर्ट सिस्टीम मध्ये स्टाफ प्रोव्हाइड करते, ऑनलाईन स्टोअर आहे, प्रोडक्टच्या डिलिव्हरीसाठी कंपनीने डीटीडीसी आणि स्पीड पोस्ट सोबत टाईप केलेला आहे आणि प्रमोशन टूल मध्ये कंपनीचा युट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे, वेगवेगळे व्हिडिओज आहेत ज्याच्या माध्यमातून कंपनी प्रमोशन करते आणि एव्हरी सॅटरडेला आणि एक मेगा ट्रेनिंग असतं. आणि त्याचसोबत हा वेबिनार झाल्यानंतर प्रत्येक दिवशी सर आपल्याला एक ओरिएंटेशन प्रोग्रामच्या माध्यमातून अर्धा तास गाईड करत असतात की कशा प्रकारे सरांनी या बिझनेसच्या माध्यमातून ऑलरेडी 2 करोड प्लस इन्कम जनरेट केलेलं आहे. तर आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय, नॅसविसची जी सिस्टीम आहे तर या सिस्टीमला समजून घ्यायचंय. 20 ते 25 मिनिटाच्या प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला 5,40,000 रुपये महिन्याला कमवण्याची अपॉर्च्युनिटी बिलकुल 100% समजणार नाहीये. आपल्याला 70 ते 80% समजलेलं असेल आणि आपण जर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना
फोनवरती किंवा मीटिंग झाल्यानंतर सांगायला लागलो तर आपण नक्कीच 30 ते 40% माहिती देऊ शकतो. त्यांना 10 ते 20% समजेल आणि त्यांच्या डोक्यामध्ये काहीच जाणार नाही. ते आपल्याला नक्कीच चुकीचा सल्ला देतील. त्यामुळे ज्या व्यक्तीने आपल्या वेबिनारमध्ये इन्व्हाईट केलेलं आहे, त्या व्यक्तीला या बिझनेस बद्दल नॉलेज आहे. आपण त्यांना कॉल करून आपले जे काही क्वेरीज आहेत त्या रिझॉल्व्ह केल्या पाहिजेत आणि एक डिसिजन घेतला पाहिजे. येस, मी हा बिझनेस करू शकतो. आणि आपलं काम काय आहे? तर आपले जे मेंटर आहेत त्यांचे ट्रेनिंग्स अटेंड करायचे आणि आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या लोकांना फक्त एक लिंक शेअर करून इन्व्हाईट करायचं आहे. आता काही लोकांना एक प्रश्न पडलेला असेल, हे फक्त दाखल करायचंय. ज्या व्यक्तीने आपल्या वेबिनारमध्ये इन्व्हाईट केलेलं आहे, त्या व्यक्तीला आपलं पूर्ण नाव आणि डिटेल ॲड्रेस WhatsAppवरती सेंड करायचा आहे आणि लगेच आपलं प्रायमरी रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय आणि जो व्यक्ती सगळ्यात पहिल्यांदा आपलं प्रायमरी रजिस्ट्रेशन करेल, त्या व्यक्तीची जी पोझिशन आहे ती सर्वात वरती येईल आणि बाकीचे सर्व लोक त्याच्या एका साइडला एका खाली एक ॲड होत जातील. कारण ही एक बायनरी सिस्टम आहे आणि यामध्ये फक्त प्रत्येकाला 2च लेग असतात. त्यामुळे जो नवीन व्यक्ती येतो, तो नक्कीच तुमच्या एका खाली एक ॲड होऊ शकतो. तर हा वेबिनार झाल्यानंतर सेम लिंकवरती क्लिक करून ज्या लोकांना सरांचं ट्रेनिंग ऐकायचंय त्यांनी सेम लिंकवरती क्लिक करून रिलॉग इन करायचंय. सो थँक्स फॉर अटेंडिंग दिस वेबिनार. विश यू गुड हेल्थ अँड वेल्थ.